लोकांचं जरा मोठं वाटलं की ते बी संकट आहे. ही संकटाचं काय त्याला कॅल्क्युलेशन नाही. सकाळपासून म्हणजे सूर्य उगवल्यापासून संकट चालू होते ते सूर्य मावेपर्यंत मग कधी पडला तो काय धोंड्या काय ते खायला कोणाने निशीला धोडा आता गाडीवर कोणाला झोप येणार नाही साहेब. एवढी माणसं ही संकट आहे तर काय त्या हिशोबात नाही संकटाला. पण संकट आल्यानंतर तो याला आठवतोय इतर वेळेला त्याला त्याची आठवण होत नाही. संतांना जरा असं हे वाटतंय. पण पंत महाराज बालचंद्र काय म्हणाले, तुझे ध्यान दया तुझे ध्यान दया निशिदिनी लागो रे. निशिदिनी म्हणजे काय रात्रंदिवस. तुझे ध्यान दया निशिदिनी लागो रे. निशिदिनी म्हणजे रात्रंदिवस. ते म्हणजे या बुवाला काय वेळ लागले का रात्रंदिवस आम्ही ध्यान करायचं. मग पिंडी काळी आहे डोकं आहे सगळं संसार आहे. मुंबई जायचं मिलचं सगळं हे कसं करणार आहे. पण त्यांनी काय सांगितलं की त्याने एवढं अवघड काय सांगितलं नाही. पण आपण त्याने काय सांगितलं म्हणून बसतोय तुम्ही तुमचं काम करा. स्वरूपानंद स्वामी रत्नागिरीचे काय म्हणाले, तुम्ही जे जे काम कराल ते त्याच्या स्मरणात ठेवून करा. आता इकडं काय अडचण आहे आरतीला नाही जाणार तिथनं नमस्कार करा तो पोचतोय. पण इथं घोटाळा इथं आहे मला इकडे बी जावे तिकडे बी जावे लेकीकडे बी जावे सगळीकडे जावे. त्याचं स्मरण ठेवलं तर तुम्हाला कुठंच घोटाळे होत नाही. मग काय दुःख में सुमिरन सब करे. दुःखामध्ये कबीर महाराज काय म्हणाले, दुःखामध्ये सगळे स्मरण करतात. दुःख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई. घोटाळा तिथंच आहे. सुखामध्ये कुणाला त्याची आठवण होत नाही. गुलाबजामुन खाताना त्याची आठवण होत नाही. देवा हा गुलाबजामुन तू दिलेला आहेस मी खातो असं म्हणत नाही. हा तोच गपचूप पाहिजे आणि एक दोन कोण बघत नसला आम्ही दोन तीनदा पण त्यानं दिलं हे जरी म्हटलं तर ठीक आहे. सुख में दुःख में सुमिरन सब करे सुख में करे ना हमको ये. जो सुख में सुमिरन करे जो सुखामध्ये सुमिरन करतो स्मरण करतो तो दुःख काय होय. सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय हे कबीर महाराज म्हणाले. सर्व संतांनी आपल्या वाणीतून हे सर्व सांगितलं की तुम्ही जे जे कर्म कराल ते त्याला अर्पण करा. मग ती